नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील रस हा टॉपिक बघितला होता. रसाचे एकूण 9 प्रकार पडतात हे सुद्धा आपण बघितले होते. त्याशिवाय कालच्या व्हिडिओमध्ये आपण 2013 ते 2025 पर्यंत परीक्षा परिषदेने विचारलेले सर्व क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषेचे अलंकार हा टॉपिक सुरू करणार आहोत. हा जो टॉपिक आहे भाषेचे अलंकार हा पेपर 1 साठी पण आणि पेपर 2 साठी सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे भाषेचे अलंकार. तर अलंकार म्हणजे काय? सुरुवातीला आपण बघूया अलंकार म्हणजे काय. तर मराठी व्याकरणात अलंकार म्हणजे भाषेला शोभा आणणारा गुणधर्म होय. मराठी व्याकरणात अलंकार म्हणजे भाषेला शोभा आणणारा गुणधर्म होय. ज्याप्रमाणे दागिन्यांनी माणसाचे सौंदर्य वाढते, त्याचप्रमाणे विशिष्ट शब्द आणि अर्थाच्या वापरामुळे भाषेचे सौंदर्य वाढते, त्याला अलंकार म्हणतात. तर शॉर्टकट मध्ये अलंकार म्हणजे काय? तर दागिना. हे मनुष्यासाठी जसं दागिना वापरून मनुष्य स्वतःचं सौंदर्य वाढवतं, तसंच मराठी भाषेमध्ये किंवा व्याकरणामध्ये जर आपण अलंकार वापरला तर ती जी भाषा आहे ती समृद्ध बनते, रसदार बनते, ऐकायला छान वाटतं, वाचायला सुद्धा छान वाटतं. तर त्यासाठी अलंकार वापरलेला असतो. अलंकार म्हणजे काय? तर भाषेला शोभा आणणारा गुणधर्म. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपले मराठी जे गीत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते ऐकायला छान वाटतात. तर त्याच्यामध्ये काय वापरलेलं असतं? तर अलंकार वापरलेले असतात. अलंकार जर वापरले नाही तर ते गाणे आपण ऐकणार नाहीत, पुन्हा पुन्हा आपण ऐकत नाहीत. आणि त्याच्यामध्ये जर अलंकार वापरलेले आहेत तर ते गाणे आपण कधी पण ऐकू शकतो, आपल्याला ते ऐकायला छान वाटतात. कारण काय? त्याच्यामध्ये अलंकारांचा वापर केलेला असतो. अलंकारांचा वापर होणे म्हणजे काय? काही शब्द रिपीट वापरणे, काही अक्षर रिपीट वापरणे, त्याच्यामध्ये यमक वापरणे, या सगळ्यांचा वापर त्यामध्ये केलेला असतो. तर आपण आजच्या टॉपिकमध्ये बघूया अलंकाराचे प्रकार. अलंकाराचे मुख्य 2 प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे एकूण 3 प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. अर्थ अलंकाराचे एकूण 22 अलंकार आहेत. तर शब्द अलंकारामध्ये अनुप्रास, यमक हे शब्द अलंकाराचे प्रकार पडतात, परंतु श्लेष हा जो अलंकार आहे हा शब्द अलंकारामध्ये पण मोडतो आणि अर्थ अलंकारामध्ये पण मोडतो. तर आपण आता याचं सविस्तर माहिती घेऊया. अलंकाराचे एकूण 2 प्रकार पडतात, शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. त्यामधील आपण आज शब्द अलंकार हा प्रकार बघणार आहोत. सुरुवातीला शब्द अलंकार म्हणजे काय ते बघूया. शब्द अलंकार म्हणजे शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे वा वापरामुळे काव्यात किंवा भाषेत निर्माण होणारे सौंदर्य. आता शब्द अलंकार याच्यामध्ये शब्द आलेला आहे, त्याच्यामुळे शब्दाच्या विशिष्ट रचनेमुळे किंवा वापरामुळे काव्यात किंवा भाषेत निर्माण होणारे सौंदर्य म्हणजे शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळेच त्या भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. त्याला काय म्हणतात? शब्द अलंकार म्हणतात. जेव्हा एखाद्या अलंकारात विशिष्ट शब्द बदलून तिथे त्याचा समानार्थी शब्द ठेवल्यास त्यातील सौंदर्य किंवा अर्थाचा चमत्कार नष्ट होतो, तेव्हा त्याला शब्द अलंकार म्हणतात. शब्द अलंकार केव्हा होतो? जेव्हा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे व वापरामुळे काव्यात किंवा भाषेत निर्माण होणारे सौंदर्य, तेव्हा शब्द अलंकार होतो. परंतु शब्द अलंकारामध्ये काय आहे? तर एखादा शब्द दिलेला आहे, त्या शब्दामुळे त्या भाषेत जर चमत्कार होत असेल किंवा त्या शब्दामुळे सौंदर्य प्राप्त होत असेल, त्या शब्दाच्या जागी बदलून जर समानार्थी शब्द ठेवल्यास त्या भाषेत निर्माण होणारे सौंदर्य किंवा चमत्कार जर नष्ट होत असेल, तेव्हा तेथे शब्द अलंकार होतो. तेव्हा तेथे काय होतो? शब्द अलंकार होतो. शब्द अलंकाराचं सांगायचं तात्पर्य, शब्द अलंकार म्हणजे काय? तर तो जो शब्द आहे त्या शब्दामुळे सौंदर्य निर्माण होत असेल आणि त्या शब्दाच्या जागी जर आपण त्या शब्दाच्या जागी जर समानार्थी शब्द ठेवला तर त्या भाषेतलं सौंदर्य किंवा चमत्कार नष्ट होत असेल तर तिथे शब्द अलंकार होतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर काय? मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, हा एक उदाहरण आहे. आता मित्र याला 2 समानार्थाचे शब्द आहेत, सूर्य, स्नेही. तर हे वापरले तर या शब्दामध्ये काय आहे? सौंदर्य किंवा चमत्कार यातून नष्ट होतो. आता मित्राच्या उदयाने
आनंद होतो. समजा तुमचा मित्र आला तर तुम्हाला आनंद होणार आहे, परंतु सूर्य आला तर काय होईल? आनंद होईल का तुम्हाला? दुपारी 12 वाजता सूर्य दिसला तर तुम्हाला आनंद होणार आहे का? नाही होणार आहे. शब्द अलंकार याचे एकूण 3 प्रकार पडतात: अनुप्रास, यमक आणि श्लेष. आपण हे बघूया पुढचे. शब्द अलंकाराचे प्रकार. शब्द अलंकाराचे एकूण 3 प्रकार पडतात: अनुप्रास अलंकार, यमक अलंकार आणि श्लेष अलंकार. जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे अनुप्रास अलंकार. तो अनुप्रास अलंकार कसा होतो ते आता आपण बघूया. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एका किंवा अधिक वर्णांची श्रवण सुगम पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. आता बघायचं काय सांगितलंय. एखाद्या वाक्यात वाक्य किंवा कवितेचं चरण म्हणजेच ओळ, एका किंवा त्या चरणात किंवा वाक्यात एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती होते. वर्ण म्हणजे काय? क, ख, आ, हे सर्व वर्ण आहेत. या एका किंवा अधिक वर्णाची श्रवण सुगम पुनरावृत्ती म्हणजे एखाद्या वळीमध्ये क वर्णाची कच्या सुरुवात असणाऱ्या शब्दाची कची सुरुवात असलेले शब्द, असे शब्द जास्त असतील तर त्याच्यामध्ये काय होतं तर अनुप्रास अलंकार होतो. ख ने सुरुवात असलेले, अ ने सुरुवात असलेले, आ ने सुरुवात असलेले जे शब्द आहेत यांच्यामुळे काय होतं तर अनुप्रास अलंकार होतो. आता उदाहरण घ्यायचं झालं तर संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते. आता याच्यामध्ये बघा स हा काय वर्ण आहे, तो त्याची काय झालेली पुनरावृत्ती झालेली आहे. इथं बघा स, इथं स, इथं स, इथं स, इथं पण स. तर ह्या एकूण हे जे ओळ आहे याच्यामध्ये 4 ते 5 ठिकाणी स या वर्णाची काय झालेली आहे श्रवण सुगम पुनरावृत्ती झाली आहे. त्याच्यामुळे या चरणाला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अनुप्रास अलंकार कसा ओळखायचा? एखाद्या वाक्यात किंवा चरणामध्ये एखाद्या किंवा अधिक वर्णाची पुनरावृत्ती होणे आणि त्या पुनरावृत्तीमुळे काय होतं त्या चरणाला सौंदर्य प्राप्त होतं, तेव्हा काय होतो अनुप्रास अलंकार होतो. आता याच्यामध्ये बघा इथे स स स स स दिलेले आणि त्या जागी दुसरा वर्ण असेल, दुसऱ्या वर्णामुळे पण काय होतं अनुप्रास अलंकार होतो. ओके. त्याच्यानंतर बघा आता आणि ओळखायचं कसं तर वर्णांची पुनरावृत्ती होते आणि कुठं होते कुठेही होते. इथं झालाय, सुरुवातीला झालाय, मध्ये झालाय, शेवटी पण झालाय. ओके. त्याच्यानंतर दुसरा आहे तो यमक अलंकार. कवितेच्या चरणाच्या किंवा ओळीच्या प्रारंभी. आता कवितेच्या चरणालाच ओळी म्हटलं जातं. चरणाच्या किंवा ओळीच्या प्रारंभी म्हणजे सुरुवातीला, मध्यभागी किंवा शेवटी एखादा वर्णसमूह किंवा एकाच उच्चाराचे शब्द ठराविक क्रमाने आल्याने जेव्हा नाद निर्माण होतो तेव्हा त्यास यमक अलंकार म्हणतात. मग याच्यामध्ये काय तर चरणाच्या किंवा ओळीच्या प्रारंभी, मध्यभागी किंवा शेवटी एखादा वर्णसमूह किंवा एकाच उच्चाराचे शब्द ठराविक क्रमाने आल्याने जेव्हा नाद निर्माण होतो तेव्हा त्यास यमक अलंकार म्हणतात. आता याचं उदाहरण आपण बघूया. यमक अलंकार केव्हा होतो? ज्या वेळेस कवितेच्या चरणामध्ये किंवा वाक्यामध्ये वर्णाची पुनरावृत्ती होते. कुठे होते? आरंभी म्हणजे सुरुवातीला, मध्यभागी आणि शेवटी. त्यावेळेस यमक हा अलंकार होतो. आता याचं उदाहरण बघूया आपण. सूर समस्त इच्छा दृढ निश्चय, सूरस मस्त असे वदले स्वये, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा जडो, विषय सर्वाथा नावडो. आता याच्यामध्ये बघा सूर हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. सूर हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि सूर हा शब्द कवितेच्या चरणाच्या सुरुवातीला आलेला आहे. यमक अलंकारामध्ये वर्णसमूहाची किंवा सारख्या उच्चारांच्या शब्दाची पुनरावृत्ती ही एकतर सुरुवातीला होते म्हणजे आरंभी होते किंवा मध्यभागी होते
किंवा चरणाच्या शेवटी होते. या तीनच ठिकाणी यमक अलंकारामध्ये वर्णाची पुनरावृत्ती होते. तिथं बघा, इथं सुरुवातीला सूर हा शब्द आलेला आहे, तर सुरुवातीलाच त्याची पुनरावृत्ती झाली. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, सुसंगती सदा घडो, डो आलाय. सुजन वाक्य कानी पडो, डो आलाय. कलंक मातीचा झडो, डो. विषय सर्वथा नावडो, डो. याच्यामध्ये काय आहे, तर डो या वर्णाची पुनरावृत्ती झालेली आहे. ती कुठं झालेली आहे? चरणाच्या मध्यभागी आणि चरणाच्या शेवटी. तर यमक अलंकारामध्ये काय आहे, तर वर्णाची, वर्णसमूहाची आणि सारख्या उच्चारांची पुनरावृत्ती ही सुरुवातीला, मध्यभागी आणि चरणाच्या शेवटीच होते. आलं लक्षात? यमक अलंकारामध्ये आणि अनुप्रास अलंकारामध्ये हाच फरक आहे. दोन्ही ठिकाणी वर्णाची पुनरावृत्ती होते. दोन्ही अलंकारामध्ये काय होतं? वर्णाची पुनरावृत्ती, वर्ण म्हणजे अक्षरांची पुनरावृत्ती होते. परंतु अनुप्रास अलंकारामध्ये वर्णाची पुनरावृत्ती कुठे होते? तर वाक्यात कोठेही होते. अनुप्रास अलंकारामध्ये वर्णाची पुनरावृत्ती कुठे होते? तर कोठेही होते. परंतु यमक या अलंकारामध्ये वर्णाची किंवा वर्णसमूहाची किंवा सारख्या उच्चाराची पुनरावृत्ती ही चरणाच्या प्रारंभी म्हणजे चरणाच्या सुरुवातीला, चरणाच्या मध्यभागी किंवा चरणाच्या शेवटीच होते. हा यामधला फरक आहे. आलं लक्षात? ठीक आहे. शब्द अलंकाराचा तिसरा प्रकार म्हणजे शब्दश्लेष अलंकार. हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.